बुलढाणा जिल्ह्यातील बहुचर्चित डोणगाव ग्रामपंचायत सरपंचपदी आज 22 ऑगस्टला निवडणूक झाली। यामध्ये अविरोध म्हणून सरपंचपदी चरण पाटील आखाडे यांची निवड करण्यात आली। यावेळी 13 सदस्य उपस्थित होते। निवडणूक अधिकारी म्हणून बीबी वाघ यांनी कार्य पाहिले। सोबतच ग्रामविकास अधिकारी तांबारे, महसूल विभागाचे संदीप राठोड, अनुप नरोटे हे उपस्थित होते। यावेळी 13 सदस्य ग्रामपंचायत उपस्थित असल्याने हे बिनविरोध निवडून आल्यामुळे सगळीकडे त्यांचे स्वागत व जल्लोष होत आहे आणि यांच्या अपोजिट मध्ये कोणीही अर्ज केला नव्हता, हे मात्र विशेष हे आपण बघू शकता। आज डोणगावच्या सरपंचपदी शिवचरण पाटील आखाडे यांची बिनविरोध निवडणूक झाली आणि यांच्या समोरच्या रणनीतीवर त्यांनी काय म्हटले हे आपण ऐकू शकतो। आज आपली सरपंच म्हणून नियुक्ती झाली, कसं बघता, कसं पाहताय? सरपंच म्हणून नियुक्ती झाली हे चांगलं पण आहे आणि मला गावाचा विकास करण्याची संधी माझ्या सर्व सहकार्यांनी दिली आणि माझ्या गावातील सर्व जनतेची मी चांगल्या रीतीने सेवा करेन। पुढची रणनीती काय? आम्ही सर्व 17 लोक मिळून ग्रामपंचायत चालू सगळ्यांना विश्वासात घेऊ, गावकऱ्यांना आणि माझ्या पूर्ण सहकार्यांना आणि माझे जे कोणी वरिष्ठ आहेत त्यांना पण मी विश्वासात घेऊन काम करेन। गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायत डोणगाव ही चर्चेत असते। झालेल्या व चालू असलेल्या राजकारणामुळे कुठेतरी विकास या गावाचा हरवल्याचं चित्र होतं। आपली पुढची रूपरेषा कशी असणार आहे? काय आपलं ध्येय घेऊन आपण सरपंचपद स्वीकारलं? गावाचा विकास कसा होईल हे माझ्या सहकार्याचे पूर्ण ध्येय आणि माझे पण ध्येय आहे आणि माझे जे वरिष्ठ आहेत यांचे ते ध्येय असल्यामुळे माझे एकच नाव आज सरपंचपदासाठी होतं आणि ते अनापूत झालं। मी सर्व जनतेला न्याय माझ्याकडनं न्याय देण्याचा प्रयत्न करेन। आज डोणगाव ग्रामपंचायतमध्ये सरपंच निवडणूक पार पडली, त्याच्यामध्ये प्रोसिडिंग कशा पद्धतीने झाली? डोणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार आज 22 ऑगस्ट 2024 रोजी त्यांच्या आदेशानुसार पार पाडण्यात आली। त्यानुसार सकाळी 10 ते 12 या विहित वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी देण्यात आलेला असून त्या कालावधीमध्ये शिवचरणजी आखाडे यांचे एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले। 10 ते 12 या विहित वेळेमध्ये एकही नामनिर्देशन पत्र इतर प्राप्त न झाल्यामुळे दुपारी 2 वाजता रीतसर सभेला सुरुवात करण्यात आली। सभेला सुरुवात करण्यापूर्वी सर्व उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांची यादी उपस्थितांना वाचून दाखवण्यात येऊन आवश्यक गणपूर्ती आहे किंवा नाही हे तपासण्यात आले। त्यानुसार गणपूर्ती पूर्ण झाल्यामुळे रीतसर सभेस सुरुवात करण्यात येऊन नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली। छाननीअंती डोणगाव ग्रामपंचायतचे सरपंच पदाकरता एकच वैध नामनिर्देशन प्राप्त झाल्यामुळे श्री शिवचरणजी आखाडे यांना बिनविरोध निवडून आल्याचे मंडळ अधिकारी तथा अध्यक्षीय अधिकारी श्री बीबी वाघ यांनी जाहीर केले। चरणभाऊ आखाड्याला सरपंच ठरवलं होतं। मग याआधी विकास झालेला नाही का? नाही, याच्या आधी विकास झालेला नाही। याआधी आपण सदस्य होते? हो होतो आम्ही, पण आमचं कोणी ऐकत नव्हतं ना। आम्ही सरपंच बाईला सांगत होतो वारंवार, पण ते ऐकत नव्हते। त्याच्यामुळे आम्ही गावाचा विचार करून सगळ्याचं स्वच्छ व्हायसाठी आम्ही असा निर्णय केलेला आहे। त्यामुळे तुम्ही सरपंच बदलला? हां, त्याच्यामुळे आम्ही सरपंच बदलला आहे।